प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी रेल्वे लाईन परिसरातील भाजी मार्केट, नाल्याची स्वच्छता व रामवाडी येथील गजानन महाराज पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। या पाहणीप्रसंगी नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, विजय कदम, नगर अभियंता सारिका अकुलवार, विभागीय अधिकारी विजय लोखंडे, सफाई अधीक्षक अनिल चराटे तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। पाहणी दरम्यान भाजी मार्केट परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी, अपुरी स्वच्छता व्यवस्था तसेच महिला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र शौचालय नसल्याची बाब निदर्शनास आली। तसेच मंडईलगतच्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही स्पष्ट झाले। याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी संपूर्ण भाजी मार्केट परिसर तातडीने स्वच्छ करून दुर्गंधीमुक्त करण्याचे आदेश दिले। यानंतर रामवाडी येथील गजानन महाराज पालखी मार्गावरील जुन्या बंद असलेल्या पोलीस ठाण्याची संरक्षक भिंत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले। आगामी गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक या मार्गाने जाणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित विभागाने तातडीने भिंतीची दुरुस्ती करावी। दुरुस्तीला विलंब झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने भिंतीसमोर बॅरिकेड्स उभारून आवश्यक खबरदारी घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले। भाजी मार्केटमधील महिला विक्रेत्यांच्या अडचणी लक्षात घेऊन स्वतंत्र शौचालयासह आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।